नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल आहे. तुम्हाला विधानसभेचा निकाल तुमच्या मतदारसंघावाईज कशा पद्धतीने बघायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्हाला रिझल्ट ECI.gov.in या वेबसाईट यावं लागेल. वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यावर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं सुरुवातीला बघू शकता. इथं बघू जनरल इलेक्शन टू असेंब्ली. इथे तुम्ही बघू शकता. इथं पार्टी वाईज काही उमेदवार इथं निवडून आलेले ते दाखवलेलं आहे. इथे बघू शकता NCPचे 7, BJPचे 6, शिंदे सेना 5, NCPS 2, इतरमध्ये 1 आलेलं असे काही इथं उमेदवार निवडून आपल्याला दाखवू शकता. तिथे तुम्ही पार्टी वाईज सुद्धा इथे बघू शकता कोणत्या पार्टी वाईज किती उमेदवार लिडिंगवर आहे. ते टोटल विन किती झाले ते सुद्धा आपल्याला दाखवणार आहेत. इथं बघू शकता तुम्हाला तुमच्या मतदारसंघावाईज सुद्धा इथं तुम्हाला रिझल्ट बघणार आहे. इथं आतापर्यंत डिक्लेअर झालेले म्हणजे काउंटिंग सुरू झालेली प्रोसेसमध्ये असलेले उमेदवार तुम्ही बघू शकता. यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. तुम्ही बघू शकता तुमच्या मतदारसंघातील उमेदवारी अशा पद्धतीने बघू शकता. कोणता उमेदवार लीडवर आहे म्हणजे किती मताने लीडवर आहे इथे तुम्हाला दाखवेल. इथं एकूण पडलेले मतदान, इथे किती मतदाने लीडवर आहे इथं बघू शकता आणि इथं किती मताने पिछडीवर आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं बॅक यायचं. तुम्हाला जर तुमच्या मतदारसंघावाईज जर बघायचं असेल तुम्हाला इथं काय करायचं, फक्त तुमचा मतदारसंघ इथं सिलेक्ट करायचा. जो काही तुमचा मतदारसंघ असेल तर आपल्याला टाईप करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या मतदारसंघावाईज सुद्धा तुम्हाला इथं बघता येणार आहे. इथं सिलेक्ट मतदारसंघावर जायचं. जिथं कुठं आपला मतदारसंघ असेल तो आपल्याला इथं बघायचा. इथे या अशा आपल्याला दाखवता येईल. हे आतापर्यंत मतदारसंघ काउंटिंग प्रोसेसमध्ये आहे. हे सुरुवात झालेली तुम्ही यांचे मतदान इथं बघू शकता. तुम्हाला इथं फक्त तुमचा मतदारसंघ इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. जो काही तुमचा मतदारसंघ असेल तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने समोर काही इंटरफेस येईल. इथं तुम्ही बघू शकता तुमच्या मतदारसंघामध्ये इथं तुम्हाला दाखवेल. या मतदारसंघातील इथं काउंटिंग प्रोग्रेसमध्ये आहे. ते थोड्याच वेळ तुम्हाला इथं या प्रत्येक उमेदवाराची काउंटिंग इथं आपल्याला दाखवण्यात येईल. ह्या अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मतदारसंघातील रिझल्ट बघू शकता. इथे तुम्हाला कळालंच असेल तुमच्या मतदारसंघाचा कशा पद्धतीनं रिझल्ट बघायचा. फक्त तुम्हाला सोप्या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट मतदारसंघ इथून करायचा आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विधानसभेचा निकाल लाईव्ह बघू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही पार्टी वाईज इथं निकाल लाईव्ह इथं अपडेट होत आहे तुम्ही इथं बघू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओवर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेबसाईटवर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता आणि रिझल्ट बघू शकता.